नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा असा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे आधार केंद्र चालक जे काय आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत प्रोत्साहनपण असणारं जे काही बक्षीस वितरण करण्यात येणार आहे। नेमकं सविस्तर याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत जे काही आधार केंद्र चालकांमार्फत म्हणजेच विहिली आहेत, ते आधार केंद्र चालवण्यात येत असतं विहिली मार्फत। आणि या आधार केंद्रांमार्फत सुमारे आतापर्यंत जर पाहिलं तर 12,80,00,000 एवढे जे काही आधार कार्ड तयार करण्यात आलेले आहेत। अद्यापही त्याच्यापैकी 0 ते 5 वयोगटामधील जे काही 39% बालकांचे आधार कार्डची नोंदणी करायची राहिलेली आहे। तसेच 5 वर्षे ते 17 वर्षे या वयोगटामधील जे काही सुमारे 1,06,00,000 इतकी बायोमेट्रिक अद्ययावतन म्हणजे काही आधार अपडेट जी असेल, तर इतकं हे 5 वर्षे ते 17 वर्षे ह्याच्यामधील जे काही आधार कार्ड अपडेट करायचं आहे, तर 1,06,00,000 इतक्या लोकांचं आणखी पेंडिंग राहिलेलं आहे, करण्याची आवश्यकता आहे। सदर बाबीवर तातडीनं लक्ष देऊन जास्तीत जास्त नोंदणी आणि जास्तीत जास्त काहीतरी अद्ययावतीकरण म्हणजेच अपडेशन, हे आधार अपडेट करणं हे होण्यासाठी आधार केंद्र चालकांना प्रोत्साहन रक्कम देण्याच्या शासनाच्या विचाराधीन होतं। आणि त्याच अनुषंगाने आज दिनांक 28 मार्च 2025 रोजी एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि त्या GR मध्ये सांगितलेलं आहे की स्पष्ट आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक अद्ययावतीकरण म्हणजे तुमचं आधार अपडेट करणं, या सेवांचा विस्तार करून त्याची उपलब्धता वाढवणे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये जे काही आधार अधिक सेवा सुलभ देण्यासाठी हा राज्य शासनाचा एक हेतू आहे। राज्यातील जे काही 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांची आधार नोंदणी आणि 7 ते 17 वयोगटातील जे काही आधार कार्डांचं बायोमेट्रिक अद्ययावतीकरण आहे, ही अधिक गतीनं होण्यासाठी आधार केंद्र चालकांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी शासनानं आज दिनांक GR काढलेला आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र या GR नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 1 एप्रिल 2025 पासून ते 30 जून 2025 म्हणजेच याच्यामध्ये जर पाहिलं तर एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या काही सर्वाधिक बालकांची आधार नोंदणी वय गट त्यांचा 0 ते 5 वर्षे आणि अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावतीकरण जे काही करणारे प्रत्येक केंद्र चालक असणार आहेत, त्यांच्यापैकी प्रत्येक महसुली स्तरावरील म्हणजे जो काही महसूल विभागीय स्तर असतो त्या ह्याच्यावरती प्रथम 3 आधार केंद्र चालकांना अनुक्रमे प्रथम येणाऱ्यासाठी 1,00,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहे। त्यानंतर द्वितीयसाठी 50,000 रुपये इतकं प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार आहे आणि तृतीय येणाऱ्यासाठी 30,000 रुपये एवढं प्रोत्साहनपर बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे। आणि जो काही बालकांच्या आधार नोंदणीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल व वेळोवेळी बायोमेट्रिक अद्ययावतीकरण पूर्ण करून आधार सेवा ह्या अधिक सुलभ होतील, अशा पद्धतीनं आधार केंद्र चालकांना प्रोत्साहनपर देण्यासाठी शासनानं जो काही खर्च असेल तो राज्य शासन हे शिशु सोसायटीच्या आधार योजना निधीमधून मागविण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीचं हे आधार केंद्र चालकांसाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे की तुम्ही जास्तीत जास्त या 3 महिन्यामध्ये जितके जास्त तुम्ही आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण असाल, तुमचं बायोमेट्रिक जे काही अद्ययावतीकरण असेल किंवा अपडेट करणं असेल, हे तुम्ही सर्वात जास्त जी महसूल विभागीय स्तरावर जे काय असेल तर प्रत्येक महसूल विभाग स्तरावर 3 निवडले जाणार आहेत आणि त्यांना प्रत्येकी जे काय असेल तर बक्षीस 1,00,000 रुपये प्रथम, द्वितीयला 50,000 रुपये आणि तृतीयला 30,000 रुपये इतकं हे तुम्हाला प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार आहे। तर सर्व आधार केंद्र चालकांनी याची नोंद घ्यावी आणि आपलं काम एकदम उत्तम प्रकारे कॅम्पिंग वगैरे करून आपलं जे काही आधार कार्डची नोंदणी असेल ते जास्तीत जास्त वाढवावी आणि या बक्षिसासाठी पात्र व्हावं, असा ही काही GR निर्गमित करण्यात आलेला आहे। त्या GR संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला जर हा GR पाहायचा असेल तर www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर सुद्धा जाऊन तुम्ही हा सविस्तर GR पाहू शकता। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।